नाशिक रोड रेल्वे स्टेशन उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुंडाविरोधी पथक गस्त घालत असताना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार रिक्षा चालक संजय जाधव पोलिसांना गुंगारा देऊन फरार होत होता, तशी माहिती मिळाली। सदरची माहिती वरिष्ठांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाने 2 दिवस सतत नाशिक रोड रेल्वे स्टेशन परिसर, देवळाली कॅम्प भागात सहशिक्षणाची अधिक माहिती काढून शोध घेत असता गुरुवार दिनांक 13 जूनला देवळाली कॅम्प भागात संजय जाधव यास सापळा रचून ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता त्यानं त्याचं नाव सुशील उर्फ गोरख रामभूल बेद असं सांगितल्यानं त्याची नाशिक परिसरातील सर्व पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवरील माहिती काढली असता सदर इसम हा नाशिक रोड पोलीस ठाण्यात 19 जानेवारीला 2023ला दाखल असलेल्या गुन्ह्यातील फिर्यादी सोनशील शिकणकर आणि साक्षीदार अमोलसिंग शिकणकर यांना आरोपी शंकर चावरिया, शुभम चावरिया आणि गोरख बेद यांनी नाशिक रोड येथे जुन्या भांडणाची कुरापत काढून जीवे ठार मारण्याच्या उद्देशानं तलवार आणि लोखंडी रॉडनं डोक्यात मारहाण केली म्हणून गुन्हा दाखल होता। गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी सुशील उर्फ गोरख रामभूल हा आपलं स्वतःचं अस्तित्व लपवून फरार झाला होता। गुंडाविरोधी पथकानं त्यास ताब्यात घेऊन पुढील कारवाई करण्याकामी नाशिक रोड पोलीस ठाणे यांच्या ताब्यात दिलंय। सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनानं गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, पोलीस अंमलदार मंगल गुंजाळ, DK पवार, विजय सूर्यवंशी, राजेश सावकार, सुनील आडके, प्रवीण ठाकरे, गणेश भागवत, प्रवीण चव्हाण, निवृत्ती माळी, अक्षय गांगुर्डे, गणेश नागरे, नितीन गौतम, सुवर्णा गायकवाड यांनी संयुक्तरित्या उत्कृष्ट कामगिरी पार पाडली। माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांच्या आदेशानुसार गुंडाविरोधी पथक हे नियमितपणे रेल्वे स्टेशन, कॉलेज, बस स्टँड व पोलीस ठाणे हद्दीत गस्त करत असते। त्यानुसार दिनांक 11/6/2024 रोजी नाशिक रोड रेल्वे स्टेशन येथे गुंडाविरोधी पथकाचे अंमलदार गस्त करत असताना त्यांना माहिती मिळाली की संजय जाधव नामक रिक्षा चालक हा पोलिसांची गाडी पाहताच किंवा पोलीस दिसताच हा संशयितरित्या निघून जातो। त्यानुसार आम्ही पोलीस अंमलदार प्रवीण चव्हाण व गणेश भागवत यांना आदेश दिला की तुम्ही संजय जाधव या इसमाचा शोध घ्या आणि त्याच्या हालचालीवर लक्ष ठेवा। आज रोजी तो संजय जाधव इसम हा देवळाली कॅम्प परिसरात राहत असल्याची माहिती मिळाल्याने आम्ही तात्काळ सदरची माहिती DCP क्राईम श्री प्रशांत बच्चाव सर व ACP क्राईम श्री संदीप मिटके सर यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली संजय जाधव या इसमास देवळाली कॅम्प परिसरातून ताब्यात घेतली। त्यास कार्यालयामध्ये आणून विचारपूस करता त्याचे नाव सुशील गोरख रामभूल बेद वय 34 वर्ष असे समजून आले। सदरचा इसम हा नाव लपवून का फिरत होता, का वावरत होता, त्याचे ओरिजिनल नाव सुशील गोरख रामभूल बेद असताना तो संजय जाधव नावाने का फिरत होता याचा शोध घेतला असता आम्हाला नाशिक रोड पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 25/2023 भादवी 307-504-506-34 मधील सुशील गोरख रामभूल बेद हा फरार असल्याचे समजून आल्याने आम्ही त्याच्याकडे विचारपूस करून त्यास अटक केली व नाशिक रोड पोलीस ठाणे ताब्यात दिली। माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी गुंडाविरोधी पथकाला जो टास्क दिलेला आहे रेल्वे स्टेशन, बस स्टँड व कॉलेज व परिसरात गस्त करण्याबाबत यामध्ये आम्हाला हा 1.5 वर्षापासून फरार असलेला आरोपी मिळून आला आहे। प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, महाराष्ट्र समाचार, नांदगाव।